हाय फ्रेंड्स, अवनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहूया सुरणाची आपा। हे पहा, सुरण घेतलं आहे। सुरण स्वच्छ साल वगैरे काढून धुवून वगैरे त्याचे पीस करून घेतले आहे, उकडे करून घेतले आहे। असे मध्यम करून घेतले आहे। खूप पातळ करायचे नाही, खूप असे मोठे ठेवायचे नाही, मध्यम करायचे। कोकम आगळ घेतला आहे, अर्धा वाटी कोकम घेतली आहे, अर्धा वाटी मालवणी मसाला एक चमचा, एक चमचा मीठ, एक चमचा हळद आणि एक वाटी रवा घेतला आहे। हे पहा, कढईमध्ये पाणी ठेवलं आहे। पाणी मस्त छानपैकी उकळून घ्यायचं। त्याच्यामध्ये कोकम टाकली आहे आणि एक चमचा मीठ टाकलं आहे। आता त्याच्यामध्ये सुरणाचे काप आपण घालून घेऊया। आरामात घालून घ्यायचे। ते पाणी एकदम हे झालं आहे ना, गरम झालं आहे ना, आरामात घालून घ्यायचे। चार किंवा 5 मिनिटं शिजून घ्यायचं। हे पहा, आपली 5 मिनिटं झाली आहे। चमच्यावर घ्यायचं आणि सुरीने शिजलं ते हे करायचं, पाहायचं मस्त शिजलं आहे छानपैकी। एक काढून घ्यायची, चाळणीवर ते घालून घ्यायचे, ओतून घ्यायचे आरामात। थंड झाल्यावर त्याला मीठ, मसाला, हळद लावून घ्यायची। कोकम घालून घेते मी। अर्धा वाटी घेतलं होतं, ते पाव वाटी घातलं। आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं। ते सर्व सुके मसाले घालून घेते। एक चमचा तेल घातलं मी, तुम्हाला पाहिजे तर घाला तेल। छानपैकी एकजीव करून घ्यायचं, सर्व कापांना लावून घ्यायचं। खूप छान होतात ही कापं, तुम्ही पण नक्की करून पहा। हे पहा, सर्व कापांना मी लावून घेतला आहे मसाला। हे पहा, आपली 10 मिनिटं झाली आहे। 10 मिनिटं ठेवलं होतं मी। आता रवा लावून घेऊया छानपैकी, व्यवस्थित लावून घ्यायचा। खूप छान होतात ही कापं। हे पहा, सर्व कापांना लावून घेतलं आहे। पॅनवर तेल घालून घेऊया। कडकडीत झाला आहे पॅन आपला, कडकडीत व्हायला पाहिजे आणि आरामात घालून घेऊया। खूप छान होतात ही।
ही पहा, एक साईड आता परतून घेऊया. एक साईड आपली भाजली आहे, परतून घेऊया आरामात. आम्ही याला गेलो होतो, गावी गेलो होतो, तेव्हा गावावरून सुरण आणला आहे. माझ्या आईने दिला आहे. इकडे पण भेटतात, पण आमच्या गावी खूप छान भेटतात. ही पहा, मस्त कापं झाली आहेत, छान झाली आहे आपली. हे करून कळून मस्त झाली आहे. खूप छान झाली आहे आपली हे सुरणाची कापं. तुम्ही पण नक्की करून पहा. आतून पहा, मस्त शिजली आहे, खूप छान झाली आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. आला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.